त्यामुळे गणपती मंडळ असेल, गोविंदा पथक असतील, सामाजिक संघटना असतील, मराठी एकीकरण असतील, हे सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। 8 तारखेला मोर्चा कसा असतो हा आम्ही तुम्हाला दाखवतो। मराठी माणसांचा मोर्चा, तुम्ही मराठी माणसाच्या आड येणार असाल आणि कुठे मराठी महाराष्ट्रामध्ये कुठे आड येणार असाल तर तुम्हाला तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल। नमस्कार, मी विजय गते। आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल। 2 दिवसापासून मीरा भाईंदर शहरामध्ये जो हिंदी मराठीचा जो वाद चाललेला आहे, याच्यानंतर कालच्या दिवसामध्ये ज्या व्यापाऱ्यांनी जो हा उद्रेक काढला होता, जे आंदोलन काढलं होतं, कुठेतरी ह्या आंदोलनावरती टीकास्त्र सोडलं होतं। मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं हे भाजपा प्रणित जे आहे हे आंदोलन आहे आणि मराठी माणसाला ठेचायचं काम हे लोक करत आहेत। आज त्याचाच उद्रेक तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे। आज हजारोच्या संख्येने मराठी माणसं आज मीरा भाईंदर शहरामध्ये जमलेली आहेत। त्यांनी 8 तारखेला जो मराठी लोकांसाठी, मराठी भाषेसाठी, मराठी अस्मिता जपण्यासाठी जे निवेदन त्यांना द्यायचं होतं, जे आंदोलन होणार आहे, या आंदोलनासाठी त्यांनी एक निवेदन देण्यात आलं आणि ते निवेदन पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये आज देण्यासाठी आज ह्या मोठ्या संख्येने जमले होते। येत्या 8 तारखेला मराठी मीरा भाईंदर शहरामध्ये फार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। पुन्हा एकदा मीरा भाईंदर शहर हे पुन्हा एकदा चर्चेचा विषय जमलेला आहे। नक्कीच ह्या ज्या पदाधिकाऱ्यांचं नक्की म्हणणं तरी काय, त्यांच्या मागण्या तरी काय, आपण जाणून घेऊ। बघा, जो मोर्चा निघालेला असं त्याला रूपांतर दिलेलं की व्यापाऱ्यांचा मोर्चा होता। तो कुठला व्यापाऱ्यांचा मोर्चा नव्हता, तो होता मोर्चा बीजेपीचा। आणि हे लोकांनी दिशाभूल करण्याचं काम केलं आहे। व्यापाऱ्या लोकांना हत्यार बनवत आलेलं आहे, लक्षात घ्या। आपले जे आमदार आहेत या ठिकाणी नरेंद्र मेहता, त्यांनी ह्याचा हत्यार केलेला आहे आणि जाती तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आम्ही हाणून पडला आहे। त्या लोकांनी बेकायदेशीर या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। आम्ही तर निवेदन दिलेलं आहे की 8 तारखेला आमचा मोर्चा निघेल। सन्माननीय बाळा नांदगावकर असतील, सन्माननीय राजू पाटील असतील, अविनाश जाधव साहेब असतील, शालिनी ठाकरे असतील, हे सगळे त्याच्यामध्ये सामील होणार। त्या मोर्चामध्ये कुठलाही झेंडा नसेल, लक्षात घ्या। त्यामुळे मराठी माणसाचा हा झेंडा असेल। अनेक संस्थेनी 16 ते 17 संस्थेनी मला पाठिंबा दिला आहे आमच्या त्या मराठी मोर्चाला। त्यामुळे गणपती मंडळ असेल, गोविंदा पथक असतील, सामाजिक संघटना असतील, मराठी एकीकरण असतील, हे सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। 8 तारखेला मोर्चा कसा असतो हा आम्ही तुम्हाला दाखवतो। मराठी माणसांचा मोर्चा, तुम्ही मराठी माणसाच्या आड येणार असाल आणि कुठे मराठी महाराष्ट्रामध्ये कुठे आड येणार असाल तर तुम्हाला तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल। एक लक्षात ठेवा, नरेंद्र मेहता साहेबांना मी एक विनंती करतोय, ज्या मोदी साहेबांनी, ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी, ज्या अजित पवार साहेबांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला, त्या त्या जातीचा तुम्ही अपमान करताय, लक्षात ठेवा। तुम्ही तुमच्याच नेत्याचा अपमान करताय, लक्षात ठेवा। त्यामुळे मराठी माणसांच्या आड आलात तर तुम्हाला तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल, हे पण तुमच्या माध्यमातून सांगतोय। शासन चालवण्याकरता मुखवटा धारण करावा लागतो। आज हा बीजेपीचा मुखवटा फाटलेला आहे। सगळ्यांना दिसून आलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा छुपा अजेंडा काय आहे ते या आमदारांनी स्पष्ट केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी हे पूर्णपणे मराठी महाराष्ट्राच्या विरोधात काम करत आहे, मराठी महाराष्ट्राची गळचेपी करत आहे। कुठेतरी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे, रायगड, पालघर हे महाराष्ट्रापासून तोडण्याकरता ही मतपेटीची आकारणी होत आहे। हे कुठेतरी थांबवलं पाहिजे। मराठी माणूस आता जागृत झालेला आहे आणि मराठी माणूस फक्त निवेदन करण्याकरता जर हजारोच्या संख्येने गोळा होऊ शकतो तर पुढच्या पर्वाच्या मोर्चामध्ये हाच मराठी माणूस तुम्हाला लाखोच्या संख्येने दिसेल। भाजपा प्रणित हा जो काही दहशतवाद चाललेला आहे, भाषिक दहशतवाद, हा कुठेतरी संपवला पाहिजे। म्हणजे जेव्हापासून आता ही घटना घडलेली आहे, भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा मला फोन येतो आहे, त्यांना ही गोष्ट आवडलेली नाही आहे। भाजपामध्ये मराठी लोक आहेत, या निवडणुकीत दिसतील की भाजपाचेच कार्यकर्ते, भाजपाचेच नेते, भाजपाचेच पदाधिकारी हे भाजपाच्या आमदाराला मतदान करणार नाही, हे सुस्पष्ट आहे। तर आमदाराने वेळी त्याचं दखल घ्यावी आणि वेळी स्वतःला सुधारावं। हे सरकार असं कोणतं हिंदुत्व सांगतंय की तिथे मराठीची गळचेपी झाली आणि हिंदी दाबली जाते, काय बोलतो? हा त्यांचा छुपा अजेंडा आहेच ना। कसं करून शेवटी एक भाषा एक देश असं यांना एक प्रकरण करायचंच आहे। त्याच्याकरता आताच शालेय शिक्षण समितीच्या नावाने यांनी जे 2 GR आणले होते त्यावेळेला मराठी माणूस एकत्र आला होता। शाळेमध्ये हिंदी अनिवार्य केली, त्याच्याविरुद्ध जेव्हा आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे आवाज उचलला तेव्हा हे दोन्ही GR त्यांनी रातोरात त्यांनी परत घेतलेले आहेत। ही मराठी माणसाची ताकद आहे। पण ह्याच्यामध्ये आपले जे मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या मागे जी शक्ती आहे, त्यांचा जो छुपा कारभार आहे, छुपा जो अजेंडा आहे तो उघडकीस आलेला आहे आणि मराठी माणसाला आता ते एकदम स्पष्टपणे कळलेलं आहे की हे भाजपा प्रणित हे जे नेते आहेत, हे दिल्लीतलं सरकार आहे आणि फडणवीसासारखे जे गुलामी ते बसले आहेत ते मराठी माणसाविरुद्धच काम करत आहेत। आज आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सर्व पक्षीय या ठिकाणी माझ्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि RPI इतर जे सर्व पक्ष आहेत, तसेच मराठी संस्था, मराठी बांधव या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत। मुद्दा असा होता की या ठिकाणचे 145 जे आमदार आहेत हे खरं तर सर्वांचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना सर्व लोकांनी निवडून दिलेलं आहे। या आमदारांनी काय केलं, एक छोटीशी घटना आहे, मराठीचा अपमान केलं म्हणून आपल्या मराठी प्रेमीने 2 कानाखाली ओढल्या
आणि या शहरामध्ये अशा अनेक घटना घडतात, काय मोठी गोष्ट नव्हती. याला कुठेतरी मोठा रूपांतर देऊन आणि आमदार ज्यांनी विधानसभेमध्ये शपथ घेतलेली असते की मी सर्वांच्या साठी काम करेल, कोणाच्याही बद्दल आकाश ठेवणार नाही, अशी शपथ घेणारे हे आमचे शांतिप्रिय आमदार यांनी त्या सोशल मीडियावरती उल्लेख केला की गुजराती आणि मारवाडी व्यापाऱ्याला मारहाण केली. आणि मुळात ही जी मारहाण झाली होती ही गुजरात्यांनी मारवाडी विचारून झाली नव्हती, परंतु या आमदाराला आता या येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये फायदा घ्यायचा आहे आणि मराठी विरुद्ध अमराठी असा या शहरामध्ये वाद लावायचा आहे. यांनी 2000 आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस हिंदू मुस्लिम केलं, आता विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस मराठा वर्सेस ओबीसी केलं आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे राज्यकर्ते, हे बाहेरून आले राज्यकर्ते, मुळात आमचं दुर्दैव आहे की हे बाहेर येऊन आमच्यावर राज्य करतायत, हे आता मराठी विरुद्ध अमराठी असा वाद लावण्याचा प्रयत्न करतायत. आमच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून देखील त्या ठिकाणी दबावगत निर्माण करतायत की जर आम्हाला कोणी मराठी बोलायला सांगितलं तर आम्ही दुकाने बंद करू, मोर्चे काढू, पण मराठी बोलणार नाही. ही मुजोरी या महाराष्ट्रामध्ये जी वाढत चाललेली आहे त्याला कुठेतरी आम्ही मराठी माणसं थांबवणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही एकत्र येतोय. हे फक्त आज निवेदन द्यायला माननीय उपायुक्त यांनी आम्हाला विनंती केली होती की साहेब या ठिकाणी मोर्चा वगैरे काढू नका, कालच एक मोर्चा झालेला आहे, म्हणून आज आम्ही फक्त निवेदन द्यायला आलो आहोत. त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही अनेक मागण्या केलेल्या आहेत. हा जो मोर्चा या मीरा भाईंदरमध्ये निघाला कसा, आम्हाला जर 5 लोकांना बाहेर आंदोलन करायची परवानगी नसते, मग या उपऱ्यांना आंदोलन करायची परवानगी कशी मिळाली? आणि परवानगी जर परवानगी जर नसेल तर माननीय उपायुक्तांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देऊन यांच्यावरती गुन्हे नोंद करावे, यांचे म्होरके कोण आहेत ते शोधावे आणि या मोर्चामध्ये मराठी भाषेविरुद्ध, मराठी माणसाविरुद्ध ज्या घोषणा दिल्यात त्या तपासल्या जाव्यात आणि ह्या तपासून संबंधितावरती कारवाई करावी. 8 मार्चला आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मराठी एकीकरण समिती आणि सर्व स्थानिक संस्था यांनी असा एक निर्णय घेतलाय की 8 मार्चला या मीरा भाईंदर शहरामध्ये एक भव्य मराठी माणसाचा मोर्चा निघेल. याचं कारण असं आहे की आमचे जे आमदार आहेत शांतिप्रिय जे म्हणतायत, जे आमदार आमच्या पोलिसांच्या वरती हल्ला झाला तेव्हा व्यक्त झाले नाही, जे आमदार आता या ठिकाणी एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यावेळेस बोलले नाही, परंतु हे आमदार एक समाज बांधवाला बोलल्यामुळे सोशल माध्यमावरती व्यक्त होऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना आम्ही सांगू इच्छितो की मराठी कमी नाही आहेत, बहुसंख्येने आहेत आणि तेच आम्ही दाखवू शकतो.